प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रचंड तमाशा तुम्ही बघणार आहात। बाप रे बाप, इराने एवढा तमाशा केलाय की विचारूच नका। इरा म्हणते, बयो तू इथे कशाला आली आहेस? आता ही बयो म्हणते, अगं तुझ्याकडनं चाबी हवी होती ना, म्हणून मी आली आहे। इरा म्हणते, कसली चाबी? कशासाठी पाहिजे तुला चाबी? आता या विशालला असं वाटतं की सरस्वती मुद्दाम इथे आली असेल का, तिला मला काही सांगायचं असेल का। आता बघा प्रेक्षकांनो, इरा एवढी संतापते बयोवर। बयो, खोटं बोलतेस तू, चाबीचं नाटक करतेस ना तू, उगा खोटारडे नाटकं करू नकोस। आता ही बयो म्हणते, अगं तुझ्या आईनेच सांगितलं मला। मग आता लगेच इरा या गौतमीला कॉल लावते, पण ती त्या आधी बयोवर आळ घेत असते की तू हे सगळं खोटं बोलतेस, नाटकं करतेस तू, हे चाबी वगैरे बहाणे आहेत, हिला फक्त आपली डेट स्पॉइल करायची होती। विशाल, आत्ता सोक्षमोक्ष लावते मी या सगळ्याचा। आता ती फोन लावते बरं का गौतमीला। आता बयोला कळेच ना नेमकं हे काय तमाशा चालू आहे। तर आता या इराने फोन लावलाय गौतमीला। गौतमी मस्त म्हणजे सफरचंद खात असते। आता ती फोन बघते इराचा आणि विचार करते, पोचली वाटतं बयो तिथे। आता ती इराचा फोन उचलते आणि म्हणते, हं बोल इरा बेटा। आता इरा तिला विचारते, मम्मा तू बयोला इकडे चाबी घ्यायला पाठवलंस का? तर गौतमी चक्क म्हणते, नाही मी कशाला पाठवेल चाबी वगैरे घ्यायला, कसली चाबी, कुठली चाबी, काय बोलतेस तू इरा? बयोच्या पायाखालची जमीनच सरकली ना हे ऐकून। इरा म्हणते, मम्मा मला फक्त तू एवढं सांग की तू खरंच हिला चाबी घ्यायला पाठवलं नव्हतंस ना? तेव्हा आता ही गौतमी म्हणते, अगं चाबी वगैरे काय इरा, अगं मला कसली चाबी हवी असती तर मी तुलाच फोन केला असता ना डायरेक्ट, त्या बयोला कशाला पाठवलं असतं मी तुमच्या डेटवर। इरा बेटा, मला माहितीये तू डेटवर गेली आहे, पण इरा बेटा जरा सांभाळू ना, हिचे काहीतरी बहाणे आहेत बरं का तिथे तुझी डेट स्पॉइल करायचे। आता ती तुमच्या डेट मध्ये आली आहे, नंतर ती तुमच्या दोघांमध्ये पण येऊ शकते बरं का इरा, जरा सावध राहा। आता हिने इराला आणखीन हवा दिली प्रेक्षकांनो गौतमीला, तिला तेच करायचं होतं। आता या बयोला कळतच नाही हे काय तमाशा आहे। तर आता इरा फोन म्हणजे तिचा तो फोन जो आहे ना तो स्पीकरवर असतो, हे बयोने आणि विशालने पण ऐकलंय, विशालला पण कळे ना हा काय तमाशा चाललाय। आता ही फोन कट करते इरा, तेव्हा गौतमी विचार करते, वा 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 मज्जा आली, इराची डेट पण स्पॉइल झाली आणि त्या बयोची फजिती पण झाली, मज्जा आली। असो, तर आता ही तिचा आनंद साजरा करते, पण या तिघांचं आयुष्य बघा ना प्रेक्षकांनो कसं वेटीस धरलंय। आता ही इरा म्हणते, खोटं बोललीस ना बयो मुद्दाम, आता बोल ना, आता का चुप्प बसलीस? चाबी न्यायला आली हा बहाणा होता, तुला आमची डेट स्पॉइल करायची होती ना? बयो म्हणते, नाही ग इरा, अगं मी खरं बोलते ग। इरा ओरडून ओरडून बोलत असते, एक नंबरची खोटारडी आहे, तुला काय वाटलं मला कळणार नाही? हे सगळं तू मुद्दाम करतीये, खोटारडी कुठली। तो विशाल म्हणत असतो, अगं ए इरा जरा हळू, लोक बघताय। आता इरा म्हणते, बघू दे, कोणाला काय बघायचं ना ते बघू दे, हिने आधी माझा बाबा चोरला, मग माझा दादा चोरला, ही एक नंबरची चोरटी आहे आणि आता माझा बॉयफ्रेंड चोरायला निघाली ही। त्या विशालने आता डोळेच लावून घेतले, अरे देवा काय तमाशा आहे। कदाचित विशालला या सगळ्याची जाणीव असायला हवी होती, म्हणजे त्याला कळायला पाहिजे होतं प्रेक्षकांनो की इरा किती तमाशा करू शकते। ती बयो म्हणते, नाही ग इरा, अगं काहीतरी गैरसमज होतोय तुझा, मी खरंच सांगते ग, मी चाबी घेऊन इथून निघून जाणार होते। इरा म्हणते, खोटं बोलू नकोस बयो, मी तुला दरवेळेला ऑब्झर्व करते, मम्मा माझी खरं सांगत होती मला, जिकडे जिकडे विशाल असतो ना तिकडे तिकडे तू असते आणि मुद्दाम येतेस तू विशालच्या आजूबाजूला। तुला माझं सुख कधीच बघवलं गेलं नाही आतापर्यंत, आजचा दिवस माझा होता आणि तू तो स्पॉइल केलास। आता बयो म्हणते, सॉरी इरा, मी निघते हा। आता बयो पटकन निघते तिथून, पण इरा मात्र तिच्या मागे मागे जाते आणि पुन्हा तिचा हात धरते आणि म्हणते, काय ग, काय वाटलं तुला? तू इतका मोठा तमाशा करशील, माझी डेट स्पॉइल करशील आणि निघून जाशील चुपचाप इथून, काय समजते काय ग तू स्वतःला? मी तुला सोडणार नाहीये, तुला काय वाटलं ग, सहज निघून जाशील तू इथून? आता ती इरा हात उगारत असते बयोवर। तो विशाल म्हणतो, अगं इरा काय करतेस तू, लोक बघताय। इरा म्हणते, बघू देत लोकांना, कळू देत लोकांना ही कशी येते, हिने लहानपणापासून माझ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क दाखवलेला आहे, आज तुला मी दाखवणारे बयो तुझी काय लायकी येते, आता मी तुला सोडत नसते। आता मात्र इरा एवढी हायपर होते आणि खूप व्हायलंट होते आणि जोरात बयोला मारणार असते, तेव्हा विशाल तिचा हात घट्ट धरून ठेवतो आणि आता इराला राग येतो विशालचा, पण विशाल मात्र जोरात तिचा हात झटकतो। बयो हात सगळा तमाशा पाहतच बसते आणि आता मात्र तिला रडायला येते की हे काय होऊन बसलं। विशाल म्हणतो, काय चाललंय तुझं इरा, गप्पा बस। आता ही बयो रडत असते आणि पुन्हा तिथून निघून जात असते, पण इरा काही तिला सोडायला तयार नाही बाबा। आता इरा पुन्हा म्हणत असते, थांब, निघालीच कुठे, खूप मजा आली ना तुला हे सगळं करून, थांब,
आता ही इरा मागे जात असताना अचानक एक वेटर दादा येतात आणि त्यांच्या हातातनं शरबत इराच्या अंगावर सांडतं. विशाल आता पुन्हा डोळे मिटवून घेतो. अरे देवा, काय तमाशा आहे प्रेक्षकांनो. एवढा भारी एंटरटेनमेंट दुसऱ्या कुठल्या मालिकेत मिळणार नाही तुम्हाला. इरा त्या वेटर दादावर ओरडते, तुला काही अक्कल आहे का? सॉरी काय सॉरी, ते सॉरी म्हणत असतात तिला, पण आता ती बयोची वेणी धरते मागून. ती बयोला म्हणत असते की तू पनवतीयस पनवती. बयोला त्रास होत असतो तिच्या वेणी ओढल्यामुळे. आता विशाल म्हणतो, इरा सोड तिला, काय करतेस तू? इरा म्हणते, ही मुद्दाम इथे आली, हिने माझं डेट स्पॉइल केलं, ही मुद्दाम सगळं करते. तो विशाल आता तिच्या हात जोडतो आणि म्हणतो, ए बाई तू शांत हो, तू जा आधी ते ड्रेस तुझा नीट करून ये, जा ते धुवून ये सगळं. आता त्या सगळ्या लोकांना म्हणतो, सॉरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, तुम्ही सगळे कंटिन्यू करा. आता तो बयोशी बोलायला जातो. बयो रडत असते. आता साहजिक आहे ना प्रेक्षकांना, त्याला काळजी वाटणार ना. आता त्याला वाटतं बयो हर्ट झाली असेल, पण ही आपल्या त्याच्या पुढे पळत राहते. मग आता तो विशाल तिच्या मागे मागे जातो आणि ही त्याच्या अंगावरच वसकते. काय चाललंय तुमचं? इराची अवस्था बघा, तिला तुमची जास्ती गरज आहे. बघा प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी खूप जबरदस्त दाखवलाय. आवडला असेल तर एक लाईक आत्ताच करून टाका. आता तो विशाल म्हणत असतो, थांब सरस्वती, अगं मला बोलायचंय तुझ्याशी. पण ही त्याच्यापेक्षा जास्ती जोरात पुढे पुढे पळत असते. विशाल तिच्या मागे मागे पळत असतो. अगं थांब सरस्वती, मला बोलायचंय ग तुझ्याशी, वेळ जाण्याच्या आधी थांब. ही म्हणत असते, नाही मला नाही बोलायचंय तुमच्याशी, तुम्ही इरा सोबत आलाय ना, तिच्या सोबत जा, तिची अवस्था बघा, तिला गरज आहे तुमची. विशाल म्हणतो, तुझं काय ग, तुला अशा अवस्थेत सोडून मी नाही जाणार. पण आता बयो त्याचा हात झटकत असते आणि पुढे पुढे पळत असते. विशाल म्हणतो, थांब म्हणलं ना तुला सरस्वती, 1 मिनिट थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. ए काय ग सरस्वती, तुला कळत नाही का ग माझी अवस्था? तुझी इच्छा होती म्हणून मी इथे आलोय. अगं माझी घुसमट व्हायला लागली आता आतल्या आतमध्ये, तुला कळत कसं नाही? त्या इरामध्ये मला तुझा चेहरा दिसायला लागलाय. पण तरी सुद्धा ही बयो म्हणते, तुम्ही इराकडे जा, सांगितलं ना तुम्हाला. आता तो विशाल इतका चिडतो ना प्रेक्षकांना, तो एका लेवलला म्हणतो, ती इरा गेली खड्ड्यात. विशाल म्हणतो, अगं तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का सरस्वती, असं काय करतेस तू? बयो म्हणते, नाहीये माझं प्रेम तुमच्यावर आणि तुम्ही माझ्या आयुष्यातून कायमचे निघून जा. विशाल तरी पण तिचा हात धरत असतो आणि म्हणतो, अगं थांब ना, मला बोलायचंय तुझ्याशी, निघून जा. काय निघून जा? तुला फरक नाही पडणार का मी गेला तुझ्या आयुष्यातनं तर? अगं माझी अवस्था बघ, तुला काहीच वाटत नाहीये का? आता एक माणूस येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? आता विशाल त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय, तमाशा चाललाय का इथे, बघताय काय? आता विशाल म्हणतो, तुला काही फरक पडत नाहीये का सरस्वती, बघ माझ्याकडे. आता ही बयो म्हणते, लोक बघतायत विशाल सर. विशाल म्हणतो, मला काही फरक पडत नाहीये, बघू देत लोकांना बघायचं तर. मला सांग सरस्वती, तुला खरंच फरक पडणार नाही का मी तुझ्या आयुष्यातून गेलो तर? बयो आता चिडून म्हणते, नाही पडणार मला फरक, जा तुम्ही. आता बघा प्रेक्षकांनो, रागाने कसे आयुष्य उद्ध्वस्त होतात. दोघांच्या तमाशामध्ये बिचारा त्या विशालचा बळी गेला ना, कारण नसताना. त्याच्यासाठी असे तमाशे कधीच करत जाऊ नये. पण याला खरं तर इरा कारणीभूत आहे आणि बयो सुद्धा. काय आहे, कोणाचं एकाचं नाव आपण सांगू शकत नाही. आता ही इरा आली फ्रेश होऊन आणि आता विशालला शोधत असते, कुठे गेला विशाल? आता विशाल छान बोलतो बयोला, ए निघून जा, काय निघून जा, तुला पोळखेळ वाटला का? भातुकलीचा खेळ चाललाय का हा सगळा? सरस्वती तुला शेवटचं विचारतोय मी तुझ्या आयुष्यातून गेलो तर तुला फरक नाही पडणार का? आता बयो म्हणते, नाही फरक पडणार मला. मग आता विशाल म्हणतो, मी मेलो तरी तुला फरक पडणार नाही का? आता मात्र बयो म्हणते, हो तुम्ही मेले तरी मला काही फरक पडणार नाहीये. बयो हे रागात बोलून जाते आणि म्हणते, प्लीज जा, एवढी काय मजबुरी प्रेक्षकांनो? ठीक आहे ना, इरा असेल मोठ्या बापाची, पण प्रत्येकाच्या भावना असतात आणि विशालच्या भावनांसोबत खेळण्याचा बयोला काहीही अधिकार नाहीये. बिचारा विशाल, नसतं प्रेम केलं बयोवर तर परवडलं असतं त्याला. आता तो खूप हर्ट होतो आणि तिकडे इरा पण येते आणि विचार करते, हे दोघं जण काय बोलतायत, हा विशाल हिच्याशी काय बोलत असेल? विशाल एवढा हर्ट झालेला असतो की त्याला आता आजूबाजूचं काहीही दिसत नसतं. एका पॉइंटला असं होतं. आता इराला असं वाटते की विशाल तिच्याकडेच येतोय म्हणून ती खुश झालेली असते. आता विशाल रस्ता क्रॉस करतोय आणि त्याच्याच तंद्रीमध्ये ती बयो जे वाक्य बोलली ना की तुम्ही मेले तरी मला फरक पडणार नाहीये, ते वाक्य सतत त्याच्या डोक्यामध्ये घुमताना त्याला म्हणजे त्रास होतोय त्या वाक्याचा. आता तो इतका टेन्शन मध्ये असतो की त्याला समोरून येणारा ट्रक सुद्धा दिसत नाही. इकडनं इरा ओरडत असते, विशाल समोर ट्रक आहे, बाजूला हो. इराच्या आवाजाने बयो जागी होते आणि त्याला म्हणत असते, विशाल सर बाजूला व्हा. पण बघा प्रेक्षकांनो, दोघीच्या दोघी एका ठिकाणीच उभं राहून ओरडताय त्या विशालच्या नावाने. पळायचं ना पटकन. आता विशालचं लक्ष जात नाही आणि टेम्पो ब्रेक मारतो तेव्हा त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो. हा ऍक्सिडेंट एवढा भयानक दाखवलाय त्यांनी की विशाल जोरात वर उडून खाली आदळतो आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो. आता आल्या दोघी जणी पळत पळत विशाल विशाल करत. बयो पण खूप घाबरते, इरा पण रडायला लागते, कोणीतरी मदत करा, विशाल सर उठा. बयो त्याला उठवत असते आणि इरा सुद्धा. पण
आता इरा नुसता आरडाओरडा करते, पण बयो निदान तिची सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून फोन करते ॲम्ब्युलन्सला आणि ॲम्ब्युलन्सला बोलावून घेते. इरा मात्र बयोला विशालला हात सुद्धा लावू देत नसते. तुझ्यामुळे झालं असं करत असते. इकडे हे शुभंकर खूप खुश असतात इरामुळे. ते आरवला म्हणत असतात, आरव आता तू काही म्हण, जरा जे काही चर्चा वगैरे होत्या ना त्या कमी होतील. आरव म्हणतो, कशाबद्दल बोलतोयस रे बाबा तू? शुभंकर म्हणतात, अरे इरा आणि विशाल बद्दल रे. मी खूप खुश आहे. माझ्या इराने ना खूप चांगला निर्णय घेतलाय. मला तिचा अभिमान वाटतोय. मला तर वाटतं आपण विशालला आता बोलूयात या दिवाळीला आणि जरा त्याला विचारून टाकूयात की त्याच्या मनात काय आहे काय नाही. तुला खरं सांगू, विशाल सारखा चांगला मुलगा इराने निवडलाय, त्यामुळे मला ना खूप आनंद होतोय. आता आरव म्हणतो, बाबा तू काय त्यांचं लग्न ठरवतोस की काय लगेच? शुभंकर म्हणतात, इतक्यात नाही रे, पण मला असं वाटतं की बोललं ना तर बरं आहे. पण आता तेवढ्यात आरवचा फोन वाजतो आणि त्याला विशालच्या ॲक्सिडेंटची न्यूज कळते. आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे नुसता थरार त्यांनी दाखवलाय, पण अप्रतिम होता आजचा भाग. त्यांची दाखवायची खरंच कमाल आहे. तर आता ॲम्ब्युलन्समध्ये विशालला आणण्यात येतंय. इरा आणि बयो दोघी जणी ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यात. एक जण डोक्याशी बसली आहे, एक जण पायाशी बसली आहे. बयो त्या विशालला म्हणत असते, विशाल सर उठा ना, काही होणार नाही तुम्हाला, उठा ना विशाल सर. आता इरा तिचा हात झटकते आणि म्हणते, चुप बस बयो, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू तिथे आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. बयोला पण आता असं वाटतंय की खरंच हे सगळं आपल्यामुळेच झालंय. आता इरा रडतीये आणि विशालला उठवायचा प्रयत्न करते. विशाल उठणार आहे, तुझी इरा आहे इथे समोर. आता शुभंकरांना आणि आरवला कळल्यानंतर ते पटकन या सगळ्या तयारीला लागलेत विशालच्या ट्रीटमेंटसाठी. आता अंकिता, हेतल सगळेजण सलाईन वगैरे जे काय ते डॉक्टरांची तयारी असते ना ते सगळं त्यांनी तयार करून ठेवलंय. विशालला आता तातडीने ॲम्ब्युलन्समधून दवाखान्यात आणण्यात येते. इकडे यांची सगळी तयारी पूर्ण झालेली असते. शुभंकर सगळं खूप लवकर आवरत असतात. आता विशालला आणण्यात येते. इरा आणि बयो दोघीच जणी आहेत त्या स्ट्रेचरवर विशालला आणतात. छान दाखवलंय त्यांनी. आता विशालला ॲडमिट करण्यात येते. तिथे हॉस्पिटलमध्ये रूममध्ये आणतात. इरा नुसती आरडाओरडा करून रडत असते. काय झालं माझ्या विशालला? बाबा तो उठत का नाहीये? तो अनकॉन्शियस झालाय बाबा, अरे काहीतरी कर माझा विशाल, असं करून ती खूप रडत असते. आता एका पॉइंटला जेव्हा बयो विशालवर ट्रीटमेंट करत असते ना तेव्हा विशाल पटकन तिचा हात धरतो, म्हणजे अगदी बेशुद्ध अवस्थेत सुद्धा. आता इरा ते बघते आणि खूप संतापते, पण तिच्या लक्षात येते हे सगळं आणि ती विशालचा हात जोरात झटकते. प्रेक्षकांनो, ती बयोचा आणि विशालचा हात असा बाजूला करते आणि बयोवर ओरडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं? विशाल फक्त माझा आहे बाबा, विशालला काही होता कामा नये, विशाल उठला पाहिजे बाबा, अरे काहीतरी कर ना. शेवटी शुभंकर म्हणतात, इरा तू आरडाओरडा करू नकोस, इथे आम्हाला ट्रीटमेंट करायची, तू बाहेर जा बरं. इरा काही ऐकत नसते. नाही मी विशालला सोडून कुठेही जाणार नाही असं ती म्हणत असते. शुभंकर म्हणतात, तू इथे असली तर त्याला त्रास होईल, तू जा बरं बाहेर इरा, जा लवकर, आम्हाला ट्रीटमेंट करू दे. आता हेतल आणि अंकिता इराला बाहेर आणतात आणि बयो सुद्धा बाहेर जाते. शुभंकर विशालवर ट्रीटमेंट करत असतात. इरा आता खूप रडत असते आणि म्हणत असते, विशालला काय होऊन बसलं हे सगळं? बयो तिला म्हणत असते, अगं रडू नकोस इरा, काही होणार नाहीये त्यांना. इरा आता पुन्हा चिडते बयोवर आणि तिचा हात झटकून म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, पनोती कुठली, तू तिथे आली नसती ना तर हे सगळं झालंच नसतं. विशालच्या ऍक्सिडेंटला फक्त तू आणि तूच कारणीभूत आहेस. आलं पुन्हा झालं गेलं बयोवर. आता प्रेक्षकांनो, या विशालची स्मृती भीती जाते की काय बघूयात आपण, पण काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार हे मात्र खरं आहे. आजचा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. पुढे आपण बघतोय इरा आता शुभंकरांना सांगते की बाबा हे बघा, हे सगळं बयोमुळे झालेलं आहे. ती तिथे आली आणि हा सगळा तमाशा झाला. बयो तिथे समोरच असते आणि आता ती बयोला वॉर्न करते, बयो यापुढे जर तू विशालच्या आजूबाजूला दिसलीस ना तर याद राख, मला तुझी सावली सुद्धा विशालवर पडता कामा नये, लक्षात ठेव तू. म्हणजे आता या शुभंकरांना जरा हिंट मिळाली आहे प्रेक्षकांनो, आणि माझा असा अंदाज आहे की नक्की शुभंकरांना कळणार आहे की बयोचं आणि विशालचं एकमेकांवर प्रेम आहे. काय अंदाज आहे तुमचा? आम्हाला नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.